राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतली आहे। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी विचारपूस केली आहे। गॅझेटियरच्या नोंदणीनुसार मराठवाड्यातील मराठा कुणबी असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। तर सातारा गॅझेट संदर्भात 9 सप्टेंबरला उपसमितीची बैठक होणार। काहीतरी म्हणाले की गणपतीच्या अगोदर नंतर भेटू बघू काय विषय आहे जरा ते आम्हाला उघडून दाखवा तेवढं काय त्याच्यामध्ये कशी प्रक्रिया राबवायची, हैदराबाद गॅजेटियरी सातारा याच्याबद्दल कशी प्रक्रिया पुढे राबवणार आहे। तुम्ही 3 सदस्यीय त्याच्यात 3 जणांची समिती गाव पातळीवर त्यांनी जास्तीत आमचा वेळ घालून त्यांनी जर 15 दिवस तपासायला लागला तर 15 दिवस काही सुद्धा 15 दिवस जे 1.5 महिना आमचं त्याच्यात जायचं। टाइम बोर्ड असतात की 2 दिवसाच्या आत तो विषय संपूर्ण करायचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रमाणपत्र इश्यू करायचं गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे। या थोड्याशा काही चर्चा काही दुरुस्ती जर GR मध्ये करायच्या त्या संदर्भात काही मुद्दे घ्यायचे राहिले त्याविषयी काही तर उद्याचा वेळ त्यांनी लगेच दिला, उद्या या म्हणजे पण उद्या काहीतरी आहे तर मागा पुढं तर परवा गणपती बाप्पाच विसर्जन त्याच्यानंतर बरं झालं म्हणलं, कारण उद्या जायचं गडबडी मला सांगायचं राहिले विषय माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आयुष्य, पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा संस्थांच्या माझ्या गरीब मराठ्यांच्या आयुष्य किंवा असं पळत पळत म्हणून पळत पळत करताना तर मग आता कायमची सूत्रता त्याच्यात चांगली आणायची, सुलभता त्याच्यात आणायची। अति शर्ती त्रुटी आमचं तंत्र पोटाने राहू नये माझं म्हणून 2 दिवस लेट जाऊ। मराठवाडा मुख्यमंत्री म्हणतायत की हा जो तयार झाला आहे तो सरसकट साठी नाही करायला याचं सगळं काम होणार आहे। महाराष्ट्रासाठी मराठवाड्यातला मराठा समाज हा पिढी गॅजेटियरच्या नोंदीनुसार सातारा संस्थांच्या गॅजेटियरनुसार तिथला मराठा नव्हताच असा उल्लेख आहे स्पष्ट। दोन तसं सगळं होईल, सगळं होईल, सगळं होईल, सगळं होईल, बघा होतं सगळं होईल। होईल, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, सगळं होईल। विश्वास ठेवायचा, गैरसमज करणाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही। पवित्र स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवरती मराठ्यांनी गरीबाच्या लेकरांवर विश्वास ठेवायचा। श्रीमंत आणि राजकारण असणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही। शुद्ध आणि जिद्दीनं गोरगरिबासाठी काम करतो, मेहनतीनं करतो, सतत मेहनत घेतो, जीव जाळतो, त्यांच्या पोराबाळासाठी त्याचं काम करतो। गैरसमज करणारा पत्नी द्यायचा, आपलं पक्क लक्ष ठेवायचं, ध्येय ठेवायचं, जसं छत्रपती शिवरायांच्या काळात स्वराज्याचा भगवाच फडकायचा।